वारले, बाजीराव साहेब वारले. सांग आणि मस्तानीच्या हाताची चवडी आहे हे तू विसरलीस ना? त्या मंगलाचा उच्चार केलास तर ती पापीची मुळासकट छाटून टाकली. बाहेरूनही रडण्याचे आवाज माझ्या कानावर येतात. खरंच खरंच माझे अवसर गेले. हाय अल्लाह, बाजीराव गेले. माझा पराक्रमी मराठा मला भेटण्याशिवाय निघून गेला. सरकार तुमच्या नावाचा घोष करीन. पाठीवर करून 2 महिने कारागृहात काढले आणि शेवटी प्राणाचे पक्क करून काना ओलांडून तुमच्या दर्शनासाठी एखाद्या पाखराप्रमाणे या काळचा पीठ बाहेर आले. आणि तुम्ही माझा असा विश्वासघात केला. कुठं शोधू मी माझ्या बाच्याला? सकाळी रडता का म्हणून? नाही, माझ्या स्वामींना आवडायचं नाही. मस्तानी रडू लागली. हे पक्षीरावांना कोणी सांगितलं तर ते काय म्हणतील ठाऊक आहे? ते म्हणतील ही रडणारी मस्तानी माझी नाही, बाजीरावाची मस्तानी अशी रडत नसते. बाहेरचा सर्वजण बाहेरचा म्हणते ना. काय करणार? खुळ्यांनो, एवढी वर्ष मस्तानीच्या सहवासात राहून तुम्ही तिचे मन ओळखले नाही. बाहेरचा म्हणते ना. काय करणार? मी माझ्या स्वामींना भेटायला स्वर्गाला जाणार. चिवा पलीकडे जतन करून ठेवलेली ही विखाराची चिमूट मला माझ्या राजाकडे घेऊन जाईल. आई होण्यासाठी जन्माला आलेली नाही. सोन्याच्या कंकणासारख्या तुमच्या जीवनात रंजन करण्यासाठी मी या जगात आले आहे. पराक्रमी पुरुषा, माझ्या सौंदर्याची सावली सतत तुझ्या शिरावर धरली. पृथ्वीवरल्या प्रवासात वाऱ्याची लहर होऊन तुझ्या भोवती खेळत आले. अश्विनाचं चांदणं होऊन तुझ्यावर बरसत आले. मध्येच्या पेल्यावरील तरंग होऊन तुला दिसावत आले. राया स्त्रीला जे करण्यासारखं होतं ते तुझ्यासाठी केलं. आता जीवनाचे धागे तुटले. तुझ्यापासून दूर नाही. मस्तानी बाजीरावांपासून केव्हाही दूर व्हायचे. पेला रिकामा झाला. आप्पासाहेब, पेला रिकामा झाला. त्या प्रखर विषानं मस्तानीच्या काळजात हात घातला. भाऊजी, आप्पासाहेब, या शेवटच्या घटकेला मी तुम्हाला भाऊजी म्हणणार आहे. भाऊजी, मला वाचवायचा प्रयत्न करू नका. अबोला अनंताची घटका आहे. साऱ्या दिशेत आनंदी आनंद बदलाय. मोत्याचं जग